नमस्कार. मुंबईच्या घाटकोपर पूर्वेमध्ये रायगड जिल्हा रहिवासी संघ घाटकोपर पूर्व या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक तसेच धार्मिक या ठिकाणी बॅनरचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. गुढीपाडवाचं औचित्य साधून या ठिकाणी नवीन वर्षानिमित्त रायगड जिल्हा रहिवासी संघ या ठिकाणी उघडण्यात आलं. रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं की या रायगड जिल्हा रहिवासी संघामध्ये सभासद व्हावं. आपल्या गावातील काही समस्या असतील किंवा मुंबईतील काही समस्या असतील त्यांचं रायगड जिल्हा रहिवासी संघ यांच्या माध्यमातून हे सोडवण्यात येईल. या रायगड जिल्हा रहिवासी संघाचे अध्यक्ष गजानन पवार यांनी सर्व जनतेला आवाहन केलं. नमस्कार. आपण आहोत मुंबईच्या घाटकोपरमध्ये. आपण पाहू शकता की माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी रायगड जिल्हा रहिवासी संघ या ठिकाणी या बॅनरचं उद्घाटन या ठिकाणी माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या वतीने झालेलं आहे. संघटित व्हा. गेली 2-3 वर्ष यावरची चर्चा होती. गेल्या रविवारी त्यांनी आम्हाला पुन्हा एकदा त्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन केलं. त्यांच्यावर आमची चर्चा झाली आणि आम्ही या 4-5 दिवसामध्ये या गोष्टीपर्यंत पोहोचलो की आपण रायगड जिल्ह्यातील सर्व पक्षीय म्हणजे पनवेलपासून कोल्हापूरपर्यंत जे रहिवासी राहतात, कर्जत, खोपोली, अलिबाग असो, म्हसळा असो, श्रीवर्धन असो, सर्वांनी एकत्र यायचं. आपल्या गावामध्ये राहिल्यानंतर पाणी टंचाई, रहिवासी रस्ते, अनेक विषय आहेत. त्यांच्या प्रकाशभाई सहभागी होण्यासाठी संदर्भात त्यांना इतर सामाजिक कार्य काय करता येईल तो विषय आपण गावाला तो मांडू शकत नाही. आपले गावचे लोक माझ्या अनेक कार्यक्रम आपण या भागात करणार आहोत. पुढे गावाच्यासाठी वाटचाल करायची आपण संघटित होऊन. समजा कोल्हापूरचा विषय असेल तर कोल्हापूरची लोक एकत्र येतील आणि संपूर्ण रायगड जिल्हा रहिवासी संघ आपण त्या सरकारी कार्यालयामध्ये त्याची पाठराखण करणार आहोत. त्यासाठी आपल्या या ठिकाणी मी आज प्रकाशभाई समोरच सांगू शकतो, आपण रायगड जिल्हा हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या आधिपत्याखाली राहणार नाही. सर्व पक्षीय आहे. सर्वांचं मार्गदर्शन, सर्व पक्षाच्या नेत्यांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, सहकार्य घ्यायचं आहे. त्याच्याबद्दल आपण कोणती प्रकाशभाईने याची आम्हाला पहिल्यांदाच कल्पना दिली. तुम्ही सर्व पक्ष एकत्र या, काहीतरी चांगलं काम करा आणि असेच आपण यापुढे पुढची वाटचाल आपण व्यवस्थितरित्या करू. मी माझे म्हणजे आपल्या सर्वांचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष श्री गजानन पवार साहेब यांना, नवनिर्वाचित अध्यक्ष यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द उपस्थित सर्व बंधू ताई आमच्या प्रकाशभाई यांचं वारंवार किती गेलो की आम्हाला सांगायचे, अरे तुम्ही लोक रायगडची एक संघटना स्थापन करा, तुम्ही का लक्ष देत नाही, तुम्ही का लक्ष. आम्ही आम्हाला तर 1000 वेळा टोचलं असेल त्याच्यावर. पालकमंत्री होते तिथपासून, आता पालकमंत्री होते तिथपासून ते आमच्या मागे लागले होते तुम्ही संघटना स्थापन करा. तर त्याला मुहूर्त मिळत नव्हता, काही मुहूर्त मिळत नव्हता. म्हणून आम्ही शेवटी सर्वांना एकत्र केलं. रायगड जिल्ह्यातले जेवढे प्रमुख कार्यकर्ते त्या सर्वांची बोलून आम्ही हे संघटना स्थापन करायचा विषय भाईंकडे घेऊन गेलो. भाईने त्याला मान्यता दिली आणि भाईच्या सौजन्याने याच्या पुढे याचं काम सुरू आहे. कारण भाई हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तर रायगड जिल्ह्याची भरपूर माहिती आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते विखुरलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा बी आपल्याला उपयोग होणार आहे. पुढे आपण भाईंची पाठ आम्ही आतापर्यंत सोडलेली नाही, ह्याच्या पुढे पण सोडणार नाही. आणि आमच्या रायगड जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे. पुढे भाईंच्या पाठीशी आम्ही राहणार आहे आणि याच्या पुढेही राहणार आहे. नाही आपले ढकललं तरी जाणार आहे. तरी आम्ही सर्वांना विनंती करतो, तुम्ही आपल्या सर्वांनी सहकार्य करा आणि आपल्या जिल्ह्याचा विकास त्यांच्याकडनं करून घ्या. रहिवासी संघाचे प्रथम स्थापक अध्यक्ष गजानन पवार, परिवार, कोलकाताई, राजेश, सोलापूरचे आणि सगळे रायगड रहिवासी. मला मुळात रायगडचा रहिवाशांचा एकत्रीकरण व्हावं हे केवळ वाटलं. मी मंत्री रायगडचा जेव्हा पालकमंत्री होतो आणि मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कार्यक्रमात गेलो, पण तिथे बाळ गोळतकरकडून मी जरा इतिहास घेतला. म्हटलं सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघ तुम्ही कशा पद्धतीचा काय वगैरे करतात. मग वर्षभर साधारणतः त्यांचे कार्यक्रम वगैरे म्हटलं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे इतके मोठे संख्येचे रहिवासी आहेत, तर रायगड जिल्ह्याचे सुद्धा इतके मोठे आहेत.
तर त्यांच्या संघटन का होऊ नये. परत रायगडचा परत दुसरा मला जरा जास्त लागतं याच्यासाठी की मी मूळ पेडकर रायगडचे आणि पनवेलकर. माझ्या वडिलांचा 14-15व्या वर्षात दुकान पनवेलला पटवर्धन वाड्यामध्ये दुकान होती. तिथेच वरती पहिल्या माळ्यावर खोली होती राहायची. आज माझे वडील असताना 96 वर्षाचे होते. 14-15 वर्षाचे असताना ते तिथे होते. म्हणजे किती वर्ष झालं त्याच्या आधी माझे आजोबा जवळजवळ 125 वर्षापूर्वी पेणला आले होते. आणि पेणमध्ये पण आमची एक लोकमान्य चहा भंडार नावाची दुकान होती पेणमध्ये. आता हा पूर्ण परिवार जेव्हा 150-200 वर्षापूर्वी गावून आला पहिला पेण आणि पनवेलला पूर्ण परिवार राहिला. स्वाभाविक त्या मनाने आपल्याला रायगडमध्ये आपण आहोत असं आपल्याला वाटतं. आणि 5 वर्ष रायगडचा पालकमंत्री राहिल्यानंतर साधारणतः आपलं कोकणाचं ज्या पद्धतीनं बाकीची लोक रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तर रायगड हा विषय पण इकडचे लोक म्हणजे खऱ्या अर्थाने भात शेतीवरून माझं लक्ष त्याच्यावर गेलं की शेती लावायचो आणि एखादी वाढ आली की संपूर्ण शेती हा निघून जायची. बंधारे बांधायचो आपण, पण प्रत्येक वर्षी बंधारे तुटायचे. आता ते कसे बांधायचे कसे तुटायचे वगैरे दुसरा राजकीय भाग जरी असला तरी त्याला सोडून देऊ. पण तिथं सर्वात मोठी समृद्धी आहे कोकणात, सौंदर्याची, टुरिझमची. असं सगळं खरं म्हणजे महाराष्ट्रात जितकं सोयीचं असं जिल्हे जे आहेत ते 3 कोकणातले जिल्हे आणि त्यातला जवळजवळ 80% लोक मुंबईमध्ये आहेत. आपण इथून गावी जात असतो येत असतो, पण आपला फायदा इथं तर एकमेकांना झालाच पाहिजे. त्याचबरोबर गावी सुद्धा आपल्या खेड्यापाड्यात जे कोणी लोक राहतात तिथे त्यांना पण सुद्धा आपल्या जे काही कामं थोडं असतातच तिथे त्यांच्याकडे आपण पाठपुरावा करू शकतो. त्या मनाने किमान समाजाची लोक येतील. मामुलकर 2-3दा पक्ष बोलला, पण मी त्याला सांगितलं पक्ष तर सोडाच. हा कुठल्याही जाती पाती पंथ संप्रदायाचा नाही. रायगडचा म्हटलं की सगळे रायगडवासी आले. आज प्रकाशभाई जवळजवळ 30 वर्ष आज सत्तेत होते, मंत्री होते, आमदार होते आणि खरोखरच ह्या रायगड जिल्ह्याला आणि या कार्यकर्त्यांना त्यांचा उपयोग होणार आहे. आणि ते म्हणतायत मी तुमच्या बरोबरच आहे. आणि अशी व्यक्ती भेटणं म्हणजे फार आपल्याला आपलं भाग्य असं मी समजतो. आणि खरोखर आमचा जो भाग आहे साहेब अगदी मागास आहे. पाणी लोकांना मिळत नाही. डोक्यावरून पाणी आम्हाला शकते. याचा आता तुमचे मिनिस्टर जे आहेत आपले आज सत्ता आपली नगरसेवक आमदार खासदार हे सगळं दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आपणच आहे. तर मला वाटतं तुम्ही जर प्रयत्न केला आणि आम्ही तुमच्या पाठीशी असलो तर काही प्रॉब्लेम जे आहेत ते नाही तर तुम्ही सोडू शकता प्रकाशभाई आणि आम्हाला तेवढी मदत करा.